नमस्कार, आपलं झेंडे अकॅडमीमध्ये स्वागत आहे. आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 2 समरूपता यामधील सराव संच 1.4 मधील पहिलं गणित बघूया आपण. दोन समरूप त्रिकोणांच्या संगत बाजूंचे गुणोत्तर 3:5 आहे, तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काढा. याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये दोन त्रिकोण जर समरूप असतील तर त्यांची क्षेत्रफळे त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या प्रमाणात असतात. हे प्रमेय आपण पाहिलं होतं. त्या प्रमेयाचा तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा. त्या प्रमेयाच्या गुणधर्मावरून आपल्याला ही उदाहरणं सोडवायची आहेत. उत्तर म्हणूया आपण. उत्तर. तर इथं आपण त्या गुणधर्माचा वापर करून इथं म्हणूया समरूप त्रिकोण क्षेत्रफळ गुणधर्म. तर आपण पाहिले आहे की दोन त्रिकोण जर समरूप असतील तर त्यांची क्षेत्रफळे त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या प्रमाणात असतात. तर हे आपण थोडक्यात मांडूया. एरिया त्रिकोण पहिला आणि एरिया त्रिकोण दुसरा. तर ही क्षेत्रफळे त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या प्रमाणात असणार, म्हणजे S1 वर्ग आणि S2 वर्ग. तर इथे आपण साईडला हे जे सिम्बॉल वापरलेले आहेत ते कशासाठी वापरलेत, तर हा त्रिकोण 1 म्हणजेच पहिला त्रिकोण यासाठी वापरलाय. त्यानंतर त्रिकोण 2 हे चिन्ह आपण दुसरा त्रिकोण. त्यानंतर S1 तर पहिल्या त्रिकोणाची संगत बाजू. त्यानंतर S2 ही दुसऱ्या त्रिकोणाची संगत बाजू. या पद्धतीने आपण हे सिम्बॉल वापरलेले आहेत. तर आता यामध्ये आपल्याला किमती टाकायच्या आहेत. तर दोन समरूप त्रिकोणांच्या संगत बाजूंचे गुणोत्तर, म्हणजे हे जे गुणोत्तर आहे ते आपल्याला दिलेलं आहे. तर S1 आणि S2 याचं गुणोत्तर 3:5 आहे, म्हणजे 3/5. आता ह्या दोघांचाही वर्ग आहे, म्हणजे इथं कंसाचा वर्ग करूया आपण. तर इथे एरिया त्रिकोण 1 छेद एरिया त्रिकोण 2. आता 3चा वर्ग हा 9 असतो आणि 5चा वर्ग 25. अशा प्रकारे ह्या त्रिकोणांचे क्षेत्रफळांचं गुणोत्तर 9/25 असं येईल. तर इथे आपण म्हणू शकतो एरिया त्रिकोण 1 त्याचं गुणोत्तर एरिया त्रिकोण, एरिया म्हणजे क्षेत्रफळ, त्रिकोण 2 बरोबर 9/25. तर इथे शेवटी तुम्ही म्हणू शकता त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर 9/25 आहे. तर ह्या पद्धतीने हे आपल्याला उत्तर मिळेल. दुसरं उदाहरण आहे त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR आणि AB PQ यांचं गुणोत्तर 2:3. तर खालील चौकटी पूर्ण करा. तर यामध्ये आपल्याला समरूप त्रिकोण क्षेत्रफळ गुणधर्म वापरायचा आहे. या रिकाम्या जागा भरण्यासाठी आपल्याला एरिया त्रिकोण ABC आणि एरिया त्रिकोण PQR यांचा भागाकार जर काढायचा असेल तर ते दोन त्रिकोण समरूप आहेत, म्हणून त्यांची क्षेत्रफळे त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या प्रमाणात. आता इथे AB ही बाजू घेतलेली आहे, म्हणजे पहिलं दुसरं अक्षर घेतलेलं आहे.
तर ह्याचं सुद्धा त्याची संगत बाजू घेताना इथं पहिलं दुसरं अक्षर, इथं पहिलं दुसरं अक्षर म्हणजे पी क्यूचा वर्ग असा होईल. मग आता ए बी आणि पी क्यू यांचं गुणोत्तर तुम्हाला 2:3 दिलेलं आहे. तर ए बी म्हणजे 2चा वर्ग आणि पी क्यू म्हणजे 3चा वर्ग. तर 2चा वर्ग 4 होईल आणि 3चा वर्ग 9 होईल. तर 4 आणि 9 यामध्ये काय भागाकार जात नाही, भाग जात नाही, म्हणजे हे आहे तसेच राहतील. तर याचं उत्तर 4/9 असं येईल. तिसरा प्रश्न आहे, त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण पी क्यू आर. एरिया त्रिकोण ए बी सी हा 80 दिलेला आहे आणि एरिया त्रिकोण पी क्यू आर हा 125 दिलेला आहे. तर खालील चौकटी पूर्ण करा. तर ह्या चौकटी पूर्ण करायच्या असतील तर त्यांची क्षेत्रफळे दिलेली आहेत. आपल्याला माहिती आहे की दोन त्रिकोण जर समरूप असतील तर त्यांची क्षेत्रफळे त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या प्रमाणात असतात. तर इथे एरिया त्रिकोण ए बी सी त्याच्या खाली एरिया त्रिकोण पी क्यू आर येईल, बरोबर एरिया त्रिकोण ए बी सीचं क्षेत्रफळ 80 दिलेलं आहे आणि एरिया त्रिकोण पी क्यू आरचं क्षेत्रफळ 125 दिलेलं आहे. इथे 5ने भाग दिल्यानंतर 5 एके 5, इथे 8मधून 5 गेल्यानंतर 3 उरतील आणि त्यावर 0 ठेवल्यानंतर 30, तर 5 संग 30, त्यानंतर 5 दुने 10, 5 5 25 म्हणजे 16/25 राहतील. आता इथे आपल्याला माहिती आहे की त्यांची क्षेत्रफळे त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या प्रमाणात असतात. तर त्या बाजूंचं वर्गमूळ घेतल्यानंतर संगत बाजू आहे ए बी आणि पी क्यू. तर ए बी आणि पी क्यू जर काढायचं असेल तर त्यांची जे क्षेत्रफळांचं गुणोत्तर आलेले त्यांची वर्गमूळ घ्यावं लागतील. म्हणजे ते 16चं वर्गमूळ 4 आणि 25चं वर्गमूळ 5. तर अशा प्रकारे ह्या रिकाम्या जागा तुम्ही चौकटी पूर्ण करू शकता. प्रश्न चौथा आहे, त्रिकोण एल एम एन समरूप त्रिकोण पी क्यू आर 9 गुणिले एरिया त्रिकोण पी क्यू आर बरोबर 16 गुणिले एरिया त्रिकोण एल एम एन. जर क्यू आर हा 20 आहे तर एम एन काढा. तर आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की जर दोन त्रिकोण समरूप असतील तर समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर या पद्धतीने तुम्ही हे गुणधर्म वापरू शकता. तर सुरुवातीला म्हणूया आपण उत्तर. त्रिकोण एल एम एन हा समरूप त्रिकोण पी क्यू आर हा दिलेला आहे. तर हे आपण म्हणूया दिले आहे. मग जर हे दोन त्रिकोण समरूप असतील तर इथं म्हणूया आपण समरूप त्रिकोण क्षेत्रफळ गुणधर्म. त्यांची क्षेत्रफळे त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या प्रमाणात असतात. इथे म्हणूया एरिया त्रिकोण एल एम एन छेद एरिया त्रिकोण पी क्यू आर. जे आपल्याला समरूप दिलेले आहेत त्या त्रिकोणांचे क्षेत्रफळ त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या प्रमाणात घेऊया आपण. तर इथे आपण एम एन दुसरं तिसरं आणि क्यू आर हे दुसरं तिसरं असं घेतलं तर इथे एम एन चा वर्ग आणि क्यू आर चा वर्ग. आता इथे प्रश्नामध्ये तुम्ही जर पाहिलं तर आपल्याला क्यू आर दिलेले आहे आणि एम एन दिलेले आहे. म्हणून इथे संगत बाजू जे घेताना आपण एम एन आणि क्यू आर अशा प्रकारे घ्यायचे आहे. तर हे जे आपल्याला समीकरण दिलेलं आहे ते पहिल्यांदा घेऊया आपण. 9 गुणिले एरिया त्रिकोण पी क्यू आर बरोबर 16 गुणिले एरिया त्रिकोण एल एम एन. 9 याला पहिलं विधान क्रमांक 1 म्हणूया आपण. तर 9 गुणिले एरिया त्रिकोण पी क्यू आर बरोबर 16 गुणिले एरिया त्रिकोण एल एम एन. आता यावरून आपण याची किंमत पहिल्यांदा काढूया. तर इथे जर एल एम एन हा जो आहे वरती अंशाला आहे तर इथे आपण हा एरिया त्रिकोण एल एम एन हा तसाच ठेवूया आणि एरिया त्रिकोण पी क्यू आर पक्षांतर करून आणूया म्हणजे तो भागिले होईल. इथे वरती 9 राहिला आणि खाली 16. याला विधान क्रमांक 2 म्हणूया आपण. तर विधान 1 आणि 2 वरून
या दोघांमध्ये एरिया त्रिकोण LMN ही बाजू सारखी आहे, तर ही बाजू सारखी होईल. म्हणजे इथे म्हणूया MN वर्ग छेद QR वर्ग बरोबर 9/16. इथे प्रश्नामध्ये QR दिलेले MN काढायचे, तर विधान 1 आणि 2 याच्या एक बाजू सारख्या आहेत, मग दुसऱ्या बाजू ज्या आपण त्यावेळी समान घेतल्या, तर इथे विधान 1 आणि 2 वरून आपल्याला हे मिळालेलं आहे. प्रश्नामध्ये आपल्याला MN काढायचे आहे, तर MN वर्ग तसा ठेवूया. QR ही 20 दिलेली आहे, तर 20चा वर्ग बरोबर 9/16. आता MN वर्ग इथे 9 हा 20 जो आहे तो वर्ग जो आहे तो भागिले इथे अंशाला येईल, म्हणजे गुणिले होईल वरती आणि खाली 16. इथे 9 20चा वर्ग करताना 2चा वर्ग 4 आणि एका शून्याचा वर्ग 2 शून्य भागिले 16. आता इथे भाग देऊया आपण. 4 चोक 16, 4 एके 4, 4 शून्य 0, 4 शून्य 0, परत 4 एके 4, 4 दुने 8, 2 उरले आणि 4 पंचे 20. तर इथे MN वर्ग बरोबर 9 गुणिले 25. आता ह्याचा गुणाकार करून तुम्हाला वर्गमूळ घ्यायचा आहे, तर इथे डायरेक्ट बी वर्गमूळ घेऊ शकता. तर MN तर 9चं वर्गमूळ 3 आणि 25चं 5. इथे म्हणूया वर्गमूळ घेऊन. तर हा गुणाकार करून वर्गमूळ घेतलं तरी चालेल, तो 15चं वर्गमूळ आहे, किंवा हे डायरेक्ट केलं तरी चालेल, वेळ वाचतो तेवढाच. तर MN बरोबर 15. तर अशा प्रकारे तुम्हाला MN ची किंमत 15 मिळेल. प्रश्न 5वा आहे. दोन समरूप त्रिकोणांची क्षेत्रफळे 225 चौसेमी व 81 चौसेमी आहेत. जर लहान त्रिकोणाची एक बाजू 12 सेमी असेल तर मोठ्या त्रिकोणाची संगत बाजू काढा. आता ह्या प्रश्नावरून असं लक्षात येतं की इथे हे क्षेत्रफळ 225 हा मोठा त्रिकोण आहे आणि 81 चौसेमी हे क्षेत्रफळ असणारा त्रिकोण छोटा आहे. तर इथे आपल्याला लहान त्रिकोणाची एक बाजू 12 दिलेली, म्हणजे 81 हे जे क्षेत्रफळ दिलेलं आहे त्याची बाजू 12 आहे. आता इथे आपण दोन जर त्रिकोण समरूप असतील तर समरूप त्रिकोण क्षेत्रफळ गुणधर्म म्हणूया आपण. तर इथं म्हणूया समरूप त्रिकोणाची क्षेत्रफळे त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या प्रमाणात असतात. इथे डायरेक्ट तुम्ही म्हणू शकता की मोठ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ भागिले लहान त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर मोठ्या त्रिकोणाची संगत बाजू त्या कंसाचा वर्ग त्यानंतर लहान त्रिकोण संगत बाजू वर्ग. आता ह्यामध्ये किमती टाकूया आपण. मोठ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ 225 आहे, लहान त्रिकोणाचे क्षेत्रफळ 81 आहे. मोठ्या त्रिकोणाची संगत बाजू आपल्याला दिलेली नाही तर आपण ती x घेऊया, तर x चा वर्ग, आणि लहान त्रिकोणाची संगत बाजू आपल्याला दिलेली आहे ती 12 घेऊया.
तर हे व्यवस्थित आपण सोडवलं की आपल्याला जी किंमत मिळेल ती मोठ्या त्रिकोणाची संगत बाजू असणार आहे. आता इथे 225 आणि छेद 81, इथे 225 छेद 81 तसा ठेवूया आपण. 225 छेद 81 आणि हा 12चा वर्ग इकडे भागिले आहे, इथे गुणिले होईल, तर 12चा वर्ग 144 होतो, इकडे राहिला x वर्ग. आता भाग देऊया आपण. 9ने भाग जाईल, 9ला 9ने गुणलं तर 9 9 81, इथे 9 1 9, तर 14तून 9 गेल्यानंतर 5 उरतात आणि 9 संग 54. 2 अधिक 2 अधिक 5 9 बेरीज होती, तर इथे 9, तर इथे डायरेक्ट 9ने भाग देऊ शकतो आपण. तर इथे 9 1 9, 9 2 18, 22 मधून 18 गेल्यानंतर 4 आणि 9 5 45. तर इथे x वर्ग बरोबर 25 गुणिले 16 अशी किंमत राहील. तर वर्गमूळ घ्या. x बरोबर 25चं वर्गमूळ 5 आणि 16चं 4, इथं म्हणूया वर्गमूळ घेऊन, वर्गमूळ घेऊन. आता इथे x ची किंमत आपल्याला मिळेल 5 चोक 20. तर इथे ही जी किंमत मिळालेली आहे ती कशाची आहे, तर मोठ्या त्रिकोणाची संगत बाजू आहे. मोठ्या त्रिकोणाची संगत बाजू 20. आता इथे बाजूला सेमी आलं होतं, मग इथे सुद्धा सेमी, तर 20 सेमी आहे. अशा प्रकारे हे उत्तर मिळेल तुम्हाला. प्रश्न 6 आहे, त्रिकोण ABC व त्रिकोण DEF हे दोन्ही समभुज त्रिकोण आहेत. एरिया त्रिकोण ABC एरिया त्रिकोण DEF बरोबर एकाच 2 असून AB ही 4 आहे, तर DE ची लांबी काढा. आता आपल्याला इथे एक गोष्ट लक्षात आली असेल की इथे ही जे दोन त्रिकोण दिलेले आहेत ते समभुज त्रिकोण आहेत. मग इथे म्हणूया उत्तरात, तर उत्तर त्रिकोण ABC आणि त्रिकोण DEF हे दोन्ही समभुज त्रिकोण आहेत, हे आपल्याला दिलं आहे. मग जर हे समभुज त्रिकोण असेल तर त्यांचे प्रत्येक कोन 60 अंश असेल. जर त्रिकोणाच्या तिन्ही कोनांची बेरीज 180 अंश असते तर समभुज त्रिकोणामध्ये तिन्ही कोन सारखे असतात. तर 180ला जर 3ने भागलं तर प्रत्येक कोन 60 अंशाचा येतो. म्हणजेच त्रिकोण ABC हा समरूप होईल त्रिकोण DEF. तर हे जे प्रत्येक कोन 60 अंशाचे असल्यामुळे इथे को समरूप कसोटी. इथे बा कसोटी सुद्धा, इथे बाजू आणि बाजू बा कसोटीने सुद्धा तुम्ही समरूप दाखवू शकता. इथे आपण को ह्या समरूप कसोटीने हे दोन त्रिकोण समरूप आहेत. जर इथे क्षेत्रफळासंबंधी माहिती दिली असेल तर क्षेत्रफळाचा गुणधर्म वापरावा लागेल. तर म्हणून येतं समरूप त्रिकोण क्षेत्रफळ गुणधर्म. तर काय गुणधर्म असतो, तर क्षेत्रफळ त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या प्रमाणात असतात. तर इथे एरिया त्रिकोण ABC छेद एरिया त्रिकोण DEF, तर यांची क्षेत्रफळ त्यांच्या संगत बाजू. तर संगत बाजू इथे AB आणि DA, तर AB हे पहिलं दुसरं अक्षर आहे,
इथे ए बीचा वर्ग आणि इथे डी चा वर्ग. आता एरिया त्रिकोण ए बी सी छेद एरिया त्रिकोण डी एफ यांचं गुणोत्तर आपल्याला 1/2 दिले, तिथे टाकूया आपण 1/2. त्यानंतर ए बी ह्याची किंमत 4 दिलेली आहे, तर 4चा वर्ग आणि डी काढायचे आहे, इथं डीचा वर्ग. तर 1/2 तसाच राहील. इथे 4चा वर्ग 16 आणि डीचा वर्ग. आता आपण डी ची किंमत जर काढायची असेल तर ह्या डी ला पक्षांतर करूया. तर 1 ला गुणल्यानंतर डी वर्ग तसाच राहील आणि इकडे 16 गुणिले 2. आता आपल्याला इथे डी काढायचं आहे, तर इथं वर्ग आलेला आहे म्हणून इथे म्हणूया वर्गमूळ घेतल्यानंतर डी, इथे 16चं वर्गमूळ 4 निघतं आणि इथं 2चं वर्गमूळ निघत नाही, तर इथे वर्गमुळात 2. तर अशा प्रकारे डी ची किंमत आपली 4 वर्गमुळात 2 अशी येईल. एकक अशी किंमत मिळेल. 7वा प्रश्न आहे, आकृती 1.66 मध्ये रेख पी क्यू समांतर रेख डी, एरिया त्रिकोण पी क्यू एफ बरोबर 20 एकक. जर पी एफ बरोबर 2 डी पी आहे तर एरिया त्रिकोण डी पी क्यू ई काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. आता इथे आकृती दिलेली आहे आपल्याला, आकृतीच्या सहाय्याने आपण या रिकाम्या चौकटी भरू शकतो. आता त्यामध्ये आपल्याला ही डी पी जी आहे ती एक्स दिलेली आहे आणि पी एफ ही 2x दिलेली आहे आणि पी एफ बरोबर 2 डी पी दिलेली आहे. तर ह्या किमती ज्या आहेत ते आपण या आकृतीमध्ये भरूया. ती आकृती 1.66 आहे. आता हा डी एफ जो आहे तो आपल्याला ह्या 3 बिंदू एका रेषेत आल्यामुळं इथे दरम्यानचा संबंध वापरता येईल. हा डी एफ म्हणजे डी पी अधिक पी एफ, इथे पी एफ येईल. आता जर डी पी हा एक्स असेल आणि पी एफ हा 2x असेल तर दोघांची मिळून बेरीज 3x होईल. तर अशा प्रकारे ह्या चौकटी आपण भरू शकतो. आता ह्या आकृतीवरून आपल्याला जे त्रिकोण दिलेले आहेत त्याची आपण कच्ची आकृती काढूया. तर त्रिकोण एफ डी ई म्हणजे हा पूर्ण त्रिकोण. तर इथे बाजूला मी छोटासा काढतो, तुम्हाला परीक्षेमध्ये काढायची गरज नाही, रफमध्ये काढा. रफमध्ये पेन्सिलने तुम्ही काढला तरी चालतो. तर इथे हा एफ डी ई, तर हा जो पहिला त्रिकोण आहे एफ डी ई, तर हा एफ डी ई मोठा त्रिकोण आहे आणि हा एफ पी क्यू, तर एफ पी क्यू म्हणजे हा छोटा त्रिकोण आहे. तर हा एफ आहे, हा पी आहे आणि हा क्यू आहे. आता ह्या 2 त्रिकोणांमध्ये जर आपण विचार केला तर ह्या 2 बाजू जर समांतर असतील आणि ही छेदिका पहिली डी एफ घेतली तर इथे जे कोन होतात तर हे रेषेच्या एकाच अंगाला वरच्या बाजूनी हे संगत कोन आहेत. त्यानंतर ही छेदिका जर घेतली तर इथे ह्या छेदिकेच्या वरच्या बाजूनी आणि ह्या छेदिकेच्या वरच्या बाजूनी एका अंगाचे हे सुद्धा संगत कोणाची जोडी आहे. जर रेषा समांतर असतील तर संगत कोन एकरूप असणार आहे. तर इथे कोणते कोन एकरूप असणार आहे तर इथे हा जो कोन आहे तो ह्या कोणाला इथे ही जोडी आहे आणि हा संगत कोन आहे, ही दुसरी जोडी आहे. तर इथे ह्या प्रश्नाचे उत्तर लिहिताना इथे या रिकाम्या जागा या पद्धतीने तुम्ही भरू शकता. तर एफ डी ई हा जो कोन आहे तो ह्या कोनाला म्हणजेच कोणता, तर एफ पी क्यू, तो कोन एफ पी क्यू. तर ह्या पद्धतीने तुम्हाला ही पहिली संगत कोणाची जोडी लिहायची आहे. त्यानंतर दुसरा जो कोन आहे एफ ई डी, तर इथे एफ ई डी म्हणजे हा जो कोन आहे तो ह्या कोनाला, तर त्याला एकरूप आहे एफ क्यू पी, तर कोन एफ क्यू पी. त्या पद्धतीने तुम्हाला संगत कोनांच्या जोड्या लिहायच्या आहेत. आता हे जर 2 त्रिकोणामधील संगत कोनांची जोडी आपण दाखवली तर इथे 2 कोन एकरूप होतात. तर कोको कसोटीने हे 2 त्रिकोण इथे समरूप होतील.
आता हे जर दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांची क्षेत्रफळ त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या प्रमाणात असतात. तर इथे संगत बाजू कोणत्या घ्यायच्या आहेत, तर इथे डी एफ म्हणजे पहिलं दुसरं, आणि इथे एफ पी किंवा पी एफ आणि डी एफ अशा दोन बाजू, कारण ह्या किमती आपल्याला दिलेल्या आहेत. तर त्या किमती आपण इथे ह्या संगत बाजू घ्यायच्या आहेत ज्या दिलेल्या आहेत. इथे एफ डी आणि एफ पी या संगत बाजू जर घेतल्या तर आपल्याला प्रश्नामध्ये पहिली जी रिकामी जागा आपण भरली होती, जी चौकट भरली होती, ती इथे डी एफ म्हणजेच एफ डी याची किंमत 3x होती. तर इथे 3x वर्ग, आणि दुसरी जी आहे एफ पी म्हणजे पी एफ, तर पी एफची किंमत 2x आहे, तर त्याचा वर्ग. तर इथे याचा 3चा वर्ग 9 होईल, आणि x वर्ग 2चा वर्ग 4, आणि x वर्ग दोघांमधला x वर्ग जाईल, म्हणजे 9/4 याची किंमत राहील. आता आपले 9/4 जी आहे ती ह्या त्रिकोणांची क्षेत्रफळे आहेत. तर इथे प्रश्नामध्ये एरिया त्रिकोण पी क्यू एफ, एरिया त्रिकोण एफ पी क्यू किंवा पी क्यू एफ हा दिलेला आहे आपल्याला 20 चौरस एकक. तर त्याची किंमत आपण टाकू शकतो. तर इथे फक्त आपण ठेवला एफ डी ई. तर हा जो आहे एफ पी क्यू हा पक्षांतर केल्यानंतर गुणिले होईल, तर 9/4ला तो गुणिले झाला, आणि इथं 9/4 आणि ह्याची किंमत आपल्याला 20 दिलेली आहे, तिथे 20 टाका. तर इथे 4 एक्के 4, 4 पंचे 20, म्हणजे 9 गुणिले 5, तर 9 5 45, अशी आपली एरिया त्रिकोण एफ डी ई याची किंमत 45 चौरस आपण इथे लिहू शकतो, चौरस एकक. आता इथे आपल्याला काढायचं काय आहे, तर इथे एरिया चौकोन डी पी क्यू ई, हा डी पी क्यू ई ह्या चौकोनात क्षेत्रफळ काढायचं आहे. मग आता ह्या चौकोनात क्षेत्रफळ काढायचं असेल तर ह्या पूर्ण जो मोठा त्रिकोण आहे, या मोठ्या त्रिकोणा क्षेत्रफळातून ह्या त्रिकोणाचं छोट्या त्रिकोणा क्षेत्रफळ वजा केलं की ह्या चौकोनाचं राहिलेलं क्षेत्रफळ राहील. आपल्याला एरिया चौकोन डी पी क्यू ई हा जर काढायचा असेल तर पूर्ण जो त्रिकोण आहे एफ डी ई याचं क्षेत्रफळ 45 आलेलं आहे, ते इथे टाका. आणि एरिया त्रिकोण एफ पी क्यू ह्याचं क्षेत्रफळ आपल्याला 20 दिलेलं आहे प्रश्नामध्ये. तर 45 मधून 20 गेल्यानंतर राहतील 25. तर या चौकोनाचे क्षेत्रफळ एरिया चौकोन डी पी क्यू ई याचं क्षेत्रफळ 25 चौरस एकक. तर ह्या पद्धतीने ह्या चौकटी किंवा रिकाम्या जागा तुम्ही भरून हा प्रश्न पूर्ण करू शकता. झेंडे अकॅडमीचे शैक्षणिक व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन दाबण्यासाठी विसरू नका. धन्यवाद.